नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका। तर आपले चाइल्ड हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयरला विचारलं जाणारं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्याख्यालिया डेफिनेशन जे विचारले जातात। 2 मार्काला जी ही डेफिनेशन असते एक, तर आपण त्या डेफिनेशन 10 डेफिनेशन बघणार आहोत ज्या आधीच्या एक्झाममध्ये विचारल्या गेल्या किंवा भविष्यात पुढे विचारल्या आपल्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात। खूप महत्त्वाचे डेफिनेशन आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं, मध्ये स्किप करू नका। तर पहिली आपण डेफिनेशन बघणार आहोत हिमोफिलिया। हिमोफिलिया म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण बघूया। रोगाच्या रक्तामध्ये अँटी हिमोफिलिक ग्लोबुलिन हा फॅक्टर्स कमी असल्यामुळे रक्त घोटण्याच्या क्रियेस विलंब लागतो व रक्तस्राव होतो। म्हणजे रोगाच्या रक्तामध्ये अँटी हिमोफिलिक ग्लोबुलिन हा जो फॅक्टर आहे तो कमी असल्यामुळे काय होतं, ब्लड क्लॉट होत नाही व रक्तस्राव होतो। म्हणजे एखादा आतून इंटरनल ब्लिडिंग झालं किंवा आपल्याला ब्लिडिंग झालं तर रक्त म्हणजे पातळच राहतं, ते क्लॉट झाल्यावरती कसं रक्त स्टॉप होतं। क्लॉटिंग टाईम जो आहे, आता थोडंसं आपल्याला कट झालं आहे, जनरल तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल देते, कट झालं आहे ते कंटिन्यू ब्लड वाहत गेलं तर मग प्रॉब्लेम होणार, सगळं ब्लड आऊट होणार। मग त्याच्यासाठी जर ते क्लॉट झालं तिथे थोड्या वेळाने आपलं थांबतं ब्लड जायचं, कारण ते क्लॉट होऊन जातं तिथे ते जी घोटण्याची क्रिया आहे त्यास विलंब लागतो, म्हणजे खूप वेळ लागतो। नॉर्मल लोकांमध्ये असा वेळ लागत नाही, पण ही हिमोफिलिया ही याच्या आजारामध्ये जो वेळ लागतो त्याला हिमोफिलिया असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं ना, रक्त पातळच राहतं, त्याला क्लॉट होण्यासाठी वेळ लागतो किंवा रक्तस्राव होत राहतो, त्याला थांबायला खूप वेळ लागतो, त्याला म्हणजे ती कंडिशन आहे किंवा ती अवस्था आहे। म्हणजे रोगाच्या रक्तामध्ये अँटी हिमोफिलिक ग्लोबुलिन हा फॅक्टर्स कमी असल्यामुळे रक्त जो म्हणजे गोठायचा असतो, क्लॉटिंग टाईम, रक्त गोठण्याच्या क्रियेस विलंब लागतो व रक्तस्राव होतो, त्यास हिमोफिलिया असे म्हणतात। हा रोग कसा आहे तर तुम्हाला आता डेफिनेशन लिहिल्यावरती एक दोन वळीमध्ये छोटीशी त्याची माहिती पण लिहायची। तर हा रोग क्वचित आढळून येतो, हा रोग अनुवंशिक आहे, मातेकडून तिच्या मुलांना होतो। मुलींना या रोगाचा त्रास होत नाही, परंतु त्यांच्या मुलांना या रोगाची बाधा होते। मुलींना याचा त्रास थोडा कमी असो किंवा होत नाही, पण मुलांना या रोगाची बाधा जास्त असते। त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे नेफ्रॉटिक सिंड्रोम। तर संपूर्ण अंगावरील सूज, लघवीतून अतिप्रमाणात अल्ब्युमिन जाणे, त्यामुळे रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी होणे आणि वाढलेला रक्तदाब या अवस्थेला नेफ्रॉटिक सिंड्रोम असे म्हणतात। म्हणजे संपूर्ण अंगावरील सूज, लघवीतून अतिप्रमाणात अल्ब्युमिन जाणे, त्यामुळे रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी होणे आणि वाढलेला रक्तदाब असो या अवस्थेला नेफ्रॉटिक सिंड्रोम असे म्हणतात। हा रोग विशेषतः लहान मुलांमध्येच होतो। हा रोग आहे तो आपण चाइल्ड हेल्थ नर्सिंग बघतोय, तर आपण लहान मुलांमध्ये होणारे आजार बघतोय आणि क्वचित प्रसंगी प्रौढांना म्हणजे वयस्कर लोकांना होतो, पण लहान मुलांना हा रोग होतो। संपूर्ण अंगावरील सूज म्हणजे अंगावरती सूज असते, लघवीतून अतिप्रमाणात अल्ब्युमिन जातं, त्यामुळे रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे वाढलेल्या रक्तदाबाला नेफ्रॉटिक सिंड्रोम ही अवस्था असे किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम असे म्हणतात। त्याच्यानंतर तिसरं आहे टॉन्सिलायटिस। तर ह्या ज्या डेफिनेशन आहेत, मी अजून डेफिनेशन घेईन फ्युचरमध्ये, पण ज्या इम्पॉर्टंट्स आहेत त्या आणि अजून कुठल्या इम्पॉर्टन्स आहेत त्या, कारण कोणत्याही विचारले जाऊ शकतात। टॉन्सिलायटिस म्हणजे काय, तर हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाच्या जंतुसंसर्गामुळे गलग्रंथीला होणाऱ्या दाहास किंवा इतरही अनेक जंतूमुळे होणाऱ्या म्हणजे स्ट्रेप्टोकोकाच्या जंतुसंसर्गामुळे गलग्रंथीला ज्या होणाऱ्या दाहास किंवा इतरही अनेक जंतूमुळे होणाऱ्या गलग्रंथीला होणाऱ्या दाहास टॉन्सिलायटिस असे म्हणतात। हा रोग आपल्यास बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतो। हा रोग बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतो, लहान मुलांना होतो हा टॉन्सिलायटिस। तिसरी आहे जलपूर्ण मस्तक म्हणजे हायड्रोसेफॅली। तर गर्भाच्या मेंदूमधील वेंट्रिकल्समध्ये तयार होणारे मेंदू मज्जाद्रवाचे प्रमाण म्हणजे सेरेब्रस स्पायनल फ्लुइडचे प्रमाण खूप वाढते, त्यामुळे गर्भमस्तक जे बेबीचं हेड आहे ते खूपच मोठे होते, त्यास हायड्रोसेफॅली असे म्हणतात। म्हणजे गर्भाच्या मेंदूमधील वेंट्रिकल्समध्ये तयार होणाऱ्या मेंदू मज्जाद्रवाचे म्हणजे आपल्या ब्रेनचा जो हे आहे सेरेब्रस स्पायनल फ्लुइड प्रमाण खूप वाढतं, त्यामुळे गर्भमस्तक काय होतं खूपच मोठं होतं, त्यास हायड्रोसेफॅली असे म्हणतात। ही अवस्था गर्भावस्थेत होऊ शकते, तसेच बाळ जन्माला आल्यानंतरही होऊ शकते। ही अवस्था कधी होते तर गर्भावस्थेत होऊ शकते आणि बाळ जन्माला आल्यानंतरही होऊ शकते। तिसरं आहे वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट VSD। स्वाभाविक उजव्या डाव्या जवानाके म्हणजे वेंट्रिकलमध्ये सेप्टम जो आहे
असा जो अभेद्याचा पडदा असतो त्या पडद्यास छिद्र असल्यास त्यास व्हेंट्रिक्युलर सेप्टल असे व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट्स असं म्हणतात. म्हणजे स्वाभाविकता तुम्हाला लिहायचं आहे काय, स्वाभाविकता उजव्या व डाव्या जवानिकेमध्ये अभेद्याचा पडदा असतो, त्या पडद्यास छिद्र असल्यास त्यास व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असं म्हणतात. छिद्र लहान असेल तर तिथे विशेष चिन्हे लक्षणे न दिसता वय वाढीवर आपोआप छिद्र बुजून जाते. पण मोठं जर छिद्र असेल तर मग सर्जरीची वगैरे गरज लागते. तर तुम्हाला कुणाला आयडिया असेल तर सांगाल की म्हणजे जनरली तुम्हाला थोडंसं सांगते की व्हेंट्रिक्युलर जर सेप्टममध्ये जो सेप्टम आहे तिथून जर तो छिद्र असेल तर दोन्हीकडचं ब्लड त्या होलमधून इकडे तिकडे होणार, बाळाच्या जीवास धोका असतो. कळलं? तर म्हणजे असं क्वेरी असेल की काय होतं ह्याच्याने, तर तो होल असतो त्याच्यातून ब्लड इकडे तिकडे पास होत राहणार. छोटा सेप्टम असतो माहिती आहे तुम्हाला हार्टमध्ये, नॉर्मली हार्टचं तुम्हाला हे असेल माहीत असेल तर त्याची व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट त्याला असं म्हणतात. स्वाभाविकता उजव्या व डाव्या जवानिकेमध्ये व्हेंट्रिक्युलर सेप्टम अभेद्याचा पडदा असतो, त्या पडद्याचं छिद्र असल्यास त्यास व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. छिद्र लहान असेल तर विशेष चिन्हे लक्षणे न दिसता वय वाढीवर आपोआप छिद्र बुजून जाते. त्याच्यानंतर शीतसाखी आहे, त्याची डेफिनेशन बघा. उत्पादकापासून लाभार्थ्यापर्यंत लसी ठराविक तापमानात ठेवण्यासाठी व्यक्ती वाहने साधने याची जी यंत्रणा कार्यरत असते त्या यंत्रणेला शीतसाखी असे म्हणतात. लसी या 2 ते 8 डिग्री तापमानात म्हणजे डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवाव्यात. थोड्याशा निष्काळजीपणामुळे लसीची कार्यक्षमता नष्ट होऊ शकते, म्हणजेच त्या लसी अकार्यक्षम होऊ शकतात. अकार्यक्षम लसी ह्या काय होतं, पूर्णपणे संरक्षण देत नाहीत. तर तुम्हाला त्याची डेफिनेशन लिहायची आहे. उत्पादकापासून लाभार्थ्यापर्यंत लसी ठराविक तापमानात ठेवण्यासाठी व्यक्ती वाहने साधने याची जी यंत्रणा कार्यरत असते त्या यंत्रणेला शीतसाखी असे म्हणतात. त्याची डेफिनेशन मी सांगितली ऑलरेडी. ह्याचा एक व्हिडिओ आहे जो शीतसाखी हा चाइल्ड हेल्थ नर्सिंगलाही विचारला जाणारा प्रश्न, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती बघून घ्या. नंतर आहे थ्रश. या आजाराला किंवा अवस्थेला नवजात बालकाच्या मुग्धाह असे म्हणतात. या आजाराला किंवा अवस्थेला नवजात बालकाचा मुग्धाह असे म्हणतात. बालकाच्या तोंडाला म्हणजे आतल्या तोंडाला फंगसमुळे जंतुदोष होतो व त्यामुळे जिभेवर, हिरड्यावर, गालाच्या ओठाच्या वातील म्युकस मेम्ब्रेनवर दुधाच्या रंगाचे बारीक पुरळ दिसतात, त्याला थ्रश असे म्हणतात. नवजात बालकाचा मुखदाह किंवा बालकाच्या तोंडाला फंगसमुळे जंतुदोष होतो, त्यामुळे जिभेवर, हिरड्यावर, गालाच्या ओठाच्या आतील म्युकस मेम्ब्रेनवर दुधाच्या रंगाचे बारीक पुरळ दिसतात, त्याला थ्रश असे म्हणतात. तर मध्य कर्णदाह म्हणजे ऑटायटिस मीडिया म्हणजे काय, तर कोणत्याही कारणाने ज्यावेळेस मध्य कर्णाला दाह होतो त्यास मध्य कर्णदाह असे म्हणतात. कोणत्याही कारणाने ज्या वेळेस मध्य कर्णाला दाह होतो त्यास मध्य कर्णदाह असे म्हणतात. सर्दी, पडसे, खोकला होत असल्यास मुलांना ओटायटिस मीडिया होतो. सर्दी, पडसे, खोकला होत असल्यास वारंवार सर्दी असे, खोकला असो, त्याच्याने ओटायटिस मीडिया होतो. त्याच्यानंतर पायका जी शेवटची डेफिनेशन आहे ती नाही, याच्यानंतर एक आहे. तर पायका म्हणजे काय, तर 1 ते 2 वर्ष वयापर्यंतची मुले न खाण्याच्या वस्तू उचलून खातात त्यास पायका असे म्हणतात. 1 ते 2 वर्ष वयापर्यंतची मुलगी ज्या वस्तू नाही खायच्यात त्या वस्तू उचलून खातात त्यात पायका असे म्हणतात. म्हणजेच मुलं काय करतात, वाळू, माती, विटकारीचे तुकडे, भिंतीचे ढपले उचलून खातात किंवा प्लास्टर वगैरे खरडवून काढतात, रंग खरडवून खातात. ही अवस्था 2 वर्षापर्यंत असते, त्यानंतर ती कमी होऊन जाते. तर पायकाची डेफिनेशन बघितली. आता कुपोषण म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आहे. एक किंवा अनेक पोषक द्रव्याच्या अभावामुळे किंवा अतिपोषणामुळे निर्माण होणाऱ्या विकृत स्थितीस कुपोषण असे म्हणतात. एक किंवा अनेक पोषक द्रव्याच्या अभावामुळे किंवा अतिपोषणामुळे निर्माण होणाऱ्या विकृत स्थितीस कुपोषण असे म्हणतात. तर अशा होत्या 10 डेफिनेशन. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कळवा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.